ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार सगळीजण बाळाला खेळवत असतात तेवढ्या तिथं सचिन येतो आणि म्हणतो, अस्मी आता मी आणखी नाही वाट बघू शकत, तुझे डॅड खूपच बिझी आहेत त्यामुळे मीच गेलेलं बरं. अस्मिता म्हणते ठीक आहे तू ये जाऊन. आता इकडे साक्षी भांडी विकणारीच्या रूपात सुभेदारांच्या घराबाहेर आलेली असते. ती म्हणते, ओ ताई जुनी पुराणी भांडी आहेत का? लय भारी आहेत माझ्याकडे भांडी. आता सचिन बँकेत जाण्यासाठी बाहेर जातो तेव्हा भांडेवाली म्हणते, ओ साहेब एवढं टोपलं खाली उतरवा लई जड आहे. सचिन ते टोपलं खाली उतरवतच असतो तेवढ्या साक्षी म्हणते, तुला मला भेटायला वेळ नाही? त्यावेळी सचिन तर खूपच घाबरतो. साक्षी म्हणते, सचिन मी तुला आधीच सांगितलेलं की मला भेटायला कोणत्याही परिस्थिती यायचं, आता तू आला नाही म्हणून मला यावं लागलं. विमल घरातील न लागणारे कपडे आणून त्या भांडेवालीला देते तेव्हा अस्मिता म्हणते, अरे सचिन तू इथं का थांबलाय, तुला काय जायचं नाही का? तेव्हा सचिन खोटं सांगू लागतो, आता बँक मध्ये लंच टाइम चालू झाला असेल म्हणून मी जरा थोड्या वेळाने जातो. आता अस्मिता तिला लागणारी भांडी घेते आणि ती भांडीवाली म्हणते, तुमच्या नवऱ्याला सांगता का माझ्या डोक्यावर ही टोपली ठेवायला? ती साक्षी म्हणू लागते, बघितलंस ना तू मला भेटायला आला नाही म्हणून त्याचे परिणाम काय झाले. सचिन हळू आवाजात म्हणतो, प्लीज साक्षी तू आता जा इथून. पण त्याच वेळी सुभेदारांच्या गेट बाहेर अर्जुन, सायली आणि प्रिया आलेली असतात. तर प्रिया घरामध्ये जात असते आणि साक्षी घरातून बाहेर येत असते पण त्या दोघी एकमेकांना धडकतात आणि सगळी भांडी खाली पडतात. तेव्हा प्रिया ओरडून म्हणते, अगं ये कोण आहेस तू, तुला काय बघून चालता वेळता येत नाही का? प्रिया म्हणते, ए तू आमच्या घरात कशाला आलीये आणि तू काही चोरी बिरी करायला तर नाही ना आली? तेव्हा साक्षी म्हणते, मी चोरावं असा तुझा एकच माणूस आहे, त्याला चोरायला आलते. आता प्रियाला कळतं की हे दुसरं कोणी नाही तर आपली साक्षीच आहे. पडलेली भांडी उचलून प्रिया तिला आता मदत करते. साक्षी सायली व अर्जुन समोरून जाते पण त्या दोघांना काहीच कळत नाही. संध्याकाळच्या वेळी अर्जुन सायलीला म्हणतो, प्रिया तन्वी किल्लेदार नाही पण बबली लोखंडे आहे, याचा सायंटिफिक पुरावा लवकरच आपल्या हातात लागणार आहे. सायली म्हणते, मागच्या वेळेला रविराज काकांनी डीएनए टेस्ट केली पण तिने कशी मॅच केली असेल? त्यावेळी अर्जुन म्हणतो, सिंपल आहे, पैसे देऊन खोटी बोलली असणार आहे. अर्जुनला कळतं की जेव्हापासून तन्वी हरवली आहे तेव्हापासून नागराजला माहिती होतं की ती कुठे आहे आणि ह्या नागराजने सगळ्यांपासून ते लपून ठेवलंय. तेव्हा सायली म्हणते, जर प्रियाला असं दाखवलं की आपण तिची डीएनए टेस्ट करतोय आणि तेव्हा डीएनए चेंज करण्याचा ती प्रयत्न करेल, त्याच वेळेला आपल्याला खरी तन्वी कुठे आणि कोण आहे हे कळू शकतं. सायलीच्या प्लॅन नुसार अर्जुन आणि सायली जगमध्ये पाणी भरण्यासाठी खाली येतात आणि नेमकं प्रिया तिथेच लपून बसलेली असते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुझ्या पर्स मध्ये ठेवायला दिलेला पुरावा हरू नको. सायली म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका. सायली आणि अर्जुन गार्डन मध्ये चालण्यासाठी जातात. इकडे तन्वीला वाटतं पर्स मधला पुरावा खूपच मोठा आहे, तिच्या पर्स मध्ये काय हे शोधायलाच हवं असं म्हणून ती सायलीच्या रूम मध्ये जाते. तेव्हा सायली आणि अर्जुन प्रियाला हळूच पाहत असतात आणि त्याच वेळी प्रियाच्या हाती डीएनए सॅम्पल लागलेले असतात. तर प्रेक्षकांना पुढील एपिसोड मध्ये सायली आणि अर्जुन परत जिंकणार की हारणार ते कमेंट मध्ये नक्की सांगा.